सगळ्यांना माहिती आहे की गेल्या 15-20 दिवसापासून आपल्या पाचोरा आणि भडगाव तालुक्यात मी माझ्या जीवनात आयुष्यात एवढा पाऊस पाहिला नाही। एवढा पाऊस आपण पाचोरा आणि भडगाव मतदारसंघामध्ये पाहिला आणि त्या पावसामुळे प्रचंड असं नुकसान तमाम शेतकरी बांधवांचं झालं, गोरगरीब कुटुंबांचं झालं, घरांचं झालं, पशुधनाची हानी झाली आणि हे सगळं चित्र पाहताना अतिशय अंगावर शहारे यायचे, डोळ्यात पाणी यायचं अशी परिस्थिती मला वाटतं सगळ्यांकडेच निर्माण झालेली होती। पण तरी आपण छातीवर दगड ठेवून सगळ्यांना आपल्याला सहारा कसा देता येईल, त्यांचं मनोबल कसं वाढवता येईल हा सगळ्यांनीच मला वाटतं त्या ठिकाणी प्रयत्न केला। परंतु आज जेव्हा ते सगळे आदेश खालच्या अधिकाऱ्यांना दिले, सगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले, ज्या पद्धतीने तमाम शेतकरी बांधव हा कमीत कमी 5 वर्ष आपल्या प्रगतीपासून मागे गेलेला आहे, त्याच पद्धतीने आपला पूर्ण मतदारसंघ हा विकासात्मक दृष्ट्या हा 5 वर्ष असा मागे गेला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। याचं कारण असं आहे की मी गेल्या 11 वर्षापासून या शहराकरता आणि तालुक्याकरता प्रचंड अशी विकास कामं आणण्याचा प्रयत्न केला। वेगवेगळ्या विभागातून अतिशय चांगल्या पद्धतीचा निधी आणण्याचा प्रयत्न केला आणि त्या निधीच्या माध्यमातून रस्ते, वीज, पाणी, गटार ह्या ज्या काही आपल्या मूलभूत गरजा होत्या त्या मूलभूत गरजांच्या बरोबरच अनेक विकास कामं आपण करण्याचा प्रयत्न केला। परंतु ह्या 15-20 दिवसाच्या या प्रचंड पावसामुळे मला वाटतं या शेतकरी बांधव आणि गोरगरिबांच्या बरोबरच आपला हा मतदारसंघ सुद्धा विकासात्मक दृष्ट्या 5 वर्ष मागे गेल्याचं चित्र आज माझ्या समोर आलं। आज मी पाचोरा आणि भडगाव तालुक्यातल्या सगळ्याच विभागाच्या लोकांना सूचना केल्या होत्या की तुम्ही तुमच्या विभागाचं नेमकं काय नुकसान झालेलं आहे याचा इत्थंभूत आढावा घेऊन तो आज माझ्या समोर मांडावा असे आदेश आपण केलेले होते। त्या पद्धतीने मी गेल्या 1 तासापूर्वी संपूर्ण अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये असं चित्र पाहायला मिळालं की ज्या पद्धतीने राज्य सरकार 1 नाही 10 पावलं पुढे येऊन शेतकरी बांधवांसाठी आणि गोरगरिबांच्या कुटुंबासाठी पुढे येऊन मदत करण्याचे आश्वासन देत आहे, त्याच पद्धतीने या मतदारसंघातल्या विविध विकास कामांसाठीचा जो मी आज आढावा घेतला त्या आढाव्यातलं चित्र असं आहे की अनेक आपले बंधारे वाहून गेलेले आहेत। जो पक्की भिंत असेल त्याच्या आजूबाजूच्या सगळे वाहून आज पाणी सगळं गेलेलं आहे, सगळ्या पाट्या वाहून गेलेल्या आहेत, अनेक रस्ते आणि पुलं तुटून गेलेले आहेत, सगळीकडे ट्रॅफिक बंद आहे, मुलांचे शाळेत जाण्याचे हाल होत आहे, अनेक ठिकाणी नदी नाले तर मध्ये आपण फरच्या टाकलेल्या होत्या। आता उदाहरणार्थ शिंदाड आहे, शिंदाडमध्ये शेती तिकडच्या बाजूने किमान 500 हेक्टर जमीन आहे निमखेडी रस्त्याला आणि इकडून जायला आता त्यांना मार्गच नाही आहे। एका शेतकऱ्याची कथा व्यथा मी ऐकली की त्यांनी 5 लाख रुपयाला मोसंबी विकली आणि आता ती मोसंबीला 2 लाखात सुद्धा तो घ्यायला तयार नाही, कारण तिथे जायलाच रस्ता नाही, मोसंबी सगळी गळते, सगळी गळून पडलेली आहे, जी आहे ती पण तो आणू शकत नाही अशी व्यथा मी या ठिकाणी ऐकलेली आहे। अनेक रस्ते पुलं वाहून गेल्याबरोबरच अनेकांच्या विहिरी ह्या जमीनदोस्त झालेल्या आहेत, अनेकांच्या जमिनी ह्या खरडून गेलेल्या आहेत, खाली दगड लागलेला आहे, त्याची जमीनच अस्तित्वात राहिलेली नाही, अनेक गावाच्या पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईनी वाहून गेलेल्या आहेत, MSCBच्या तारा तुटून पोल तुटून सबस्टेशनपर्यंत पाणी गेलं, म्हणजे तारखेड्याच्या सबस्टेशनमध्ये कमरेबरोबर पाणी होतं, सगळे जे त्यांचे यंत्र होते ते सगळे फेल गेलेले आहेत। असे अनेक संकट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले, पण तरीसुद्धा एक धीर धरत मी सगळा आढावा तयार करून तो येणाऱ्या 2-4 दिवसात 8 दिवसाच्या आत राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब,
यांच्याजवळ मीटिंगसाठी वेळ घेतोय आणि त्या वेळेमध्ये त्यांच्याजवळ 10-15 मिनिटाचा वेळ घेऊन पाचोरा तालुक्याची आपबीती, पाचोरा आणि भडगाव मतदारसंघाची आपबीती ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या समोर मांडणार आहे की जेणेकरून पाचोरा आणि भडगाव तालुक्याला जर का विकासात्मक दृष्ट्या पूर्ववत आणायचं असेल तर मला माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या दालनात एक मीटिंग घेणं क्रमपात्र आहे आणि त्यांनी विशेष बाब म्हणून मला हा निधी देणं हे अत्यंत गरजेचं आहे. जर तो निधी मला मिळाला नाही तर मी पहिले जसं बोललो की मी 5 वर्ष विकासात्मक दृष्ट्या आपण मागे गेलो आहे त्याच पद्धतीची व्यथा माझी असणार आहे. म्हणून मी आज जवळपास सगळ्याच विभागाचे अहवाल मला प्राप्त झालेले आहेत. संध्याकाळपर्यंत काही विभागांचे अहवाल प्राप्त होतील. दुसरा एक विषय महत्त्वाचा आहे की ज्या गावांना आज आम्ही पुराच्या विळख्यात पाहिलेलं आहे त्या गावांना भविष्यात अशा पद्धतीचा विळखा बसू नये म्हणून या राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री आदरणीय गिरीश महाजन साहेब यांच्याही दालनात मी एक मीटिंगची वेळ घेतोय. सुदैवाने तेच जलसंपदा मंत्री आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक गावाला संरक्षण भिंत की जेणेकरून असा जर का महापूर आला, असा जर का अतिवृष्टी झाली तर आज ज्या पद्धतीने आपला जीव धोक्यात घालून आपल्या लोकांनी आपला जीव वाचवला परंतु गुराढोरांचा आपण जीव वाचवू शकलो नाही. जवळपास 2000 ते 2400 जनावरं या पुरामध्ये दगावले. म्हणजे जर तुम्ही पावसाची सरासरी आश्चर्यचकित करणारी आहे. जवळपास 300-350 मिलीमीटर पाऊस ह्या 15 दिवसात आपल्या या तालुक्यात झाला. त्याच्यामुळे प्रचंड अशी अस्वस्थता आहे. आता ओला दुष्काळ जाहीर करणं हा अत्यंत म्हणजे तो कायद्याने आपण 100% ओला दुष्काळात बसतोच पण त्यातल्या त्यात त्या ओला दुष्काळात सुद्धा आता उदाहरण मी सांगितलं की जवळपास 700-800 हेक्टर जमीन ही खरडून वाहून गेली की तिथं आता जमीनच अस्तित्वात नाही. मग उद्या जर का त्या शेतकऱ्याला उभा करायचा असेल, आज त्याला खायची पडलेली आहे, तो त्या जमिनीवर कशी माती टाकेल आणि ती जमीन कशी निर्माण करू शकेल याच्यासाठी मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करणार आहे की आपण एक स्पेशल GR विशेष बाब म्हणून या ठिकाणी काढावा की त्या शेतकऱ्याला जी काय मदत मिळेल ती मिळेल पण त्याला जर का भविष्यात उभं करायचं असेल तर एखाद्या धरणातून आपण गाळ घेऊन त्याला किमान 5 फुटापर्यंत त्या ठिकाणी माती टाकून ती जमीन आपण उभी करून द्यावी, अस्तित्वात आणून द्यावी तर आणि तरच तो शेतकरी जिवंत राहू शकेल. अन्यथा तो ह्या 10-20-50 हजाराच्या तुटपुंज्या मदतीवर तो उभा राहू शकणार नाही. ही व्यथा देखील मला त्या ठिकाणी मांडायची आहे. दुसरा एक महत्त्वाचा विषय की मी सांगितलं असे काही धरणं आहेत की ते आता इतके धोक्याच्या पातळीच्या वर गेलेले आहेत. इतके ते धरणं उदाहरणार्थ पिंपळगावचं घोडसगाव, इकडे भडगाव तालुक्याचं पथराड, आपल्या अशा अनेक धरणं आहेत की त्या धरणांना आता जर का ते फुटले तर डायरेक्ट गावाच्या गावं घेऊन जातील अशी अवस्था निर्माण झालेली आहे. म्हणून आपल्या तालुक्यात असलेले जे छोटे मोठे स्ट्रक्चर आहेत ते सगळेच्या सगळे स्ट्रक्चर दुरुस्तीच्यासाठी मी माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्याकडे दालनात एक मीटिंग घेऊन मला तात्काळ त्या धरणांच्या दुरुस्तीसाठी या छोट्या मोठ्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी मला तात्काळ मदत मिळावी अशा पद्धतीची विनंती मी या ठिकाणी करणार आहे. आता दसरा आहे त्याच्यामुळे थोड्याशा सुट्ट्या आहेत पण 2-3 तारखेच्या नंतर 5 तारखेनंतर या दोघंही मंत्री महोदयांच्या बरोबरच जे बांधकाम विभागाचे मंत्री महोदय आहेत त्यांच्याही दालनात आपण मीटिंग घेऊन ह्या जे काही आता उदाहरण मी आपल्याला सांगेल की चिंचपुरा भोजे चिंचपुऱ्याच्या जवळची असलेली फरची की ती सगळी वाहून गेली. आता त्यांना जायलाच रस्ता नाही. म्हणजे हा इकडे जाऊ शकत नाही ना तो तिकडे येऊ शकत नाही अशी परिस्थिती त्यांची झालेली आहे. त्याच्यामुळे प्रचंड असे ग्रामस्थ हवालदिल झालेले आहेत, शेतकरी हवालदिल झालेले आहेत आणि या सगळ्या कामांसाठी मी एक विशेष बाब म्हणून सर्व विभागाच्या मंत्री महोदयांच्या दालनात एक मीटिंग घेऊन किंवा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याच दालनात या संबंधित विभागाच्या मंत्री महोदयांना बोलून सार्वजनिक मीटिंग घेऊन त्याच वेळी स्पष्टपणे निर्देश या ठिकाणी द्यावे अशी विनंती
मी माननीय मंत्री महोदयांना, मुख्यमंत्री महोदयांना करणार आहे। तत्पूर्वी मी या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय आयुष प्रसाद साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब यांना देखील विनंती करणार आहे की खऱ्या अर्थाने जिल्ह्याचे पालक म्हणून आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब आहेत आणि जवळपास 800-850 करोड रुपयाचा आपला DPDCचा निधी आहे। मी माननीय कलेक्टर साहेब आणि पालकमंत्री महोदयांना या निमित्तानं विनंती करणार आहे की मी राज्य सरकारकडे तर जाईलच, पण त्याला थोडासा कदाचित उशीर होईल। तत्पूर्वी मला या सगळ्या जनजीवन जे विस्कळीत झालेलं आहे त्याला जर का रस्त्यावर आणायचं असेल, त्याला वेळेवर जर का आणायचं असेल तर मला वाटतं तात्काळ जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री महोदयांना देखील या सगळ्या प्रकारचे निवेदन या ठिकाणी देणार आहे। कारण जिल्हा परिषदेचे अनेक रस्ते वाहून गेले, आज सगळ्या एसट्या बंद पडलेल्या आहेत। त्याच्यासाठी त्यांना विनंती करून सगळे निकष, सगळे नियम बाजूला ठेवून माझ्या मतदारसंघासाठी विशेष बाब म्हणून जास्तीचं पॅकेज देऊन वेगवेगळे जे क्षेत्र आपल्या DPDC मध्ये बसतं त्या संदर्भामध्ये जास्तीत जास्त निधी देण्याच्या संदर्भात माननीय पालकमंत्री महोदय आणि कलेक्टर यांना देखील मी निवेदन देणार आहे। त्याच्यासाठीच मी आज सगळा आढावा घेतल्याशिवाय आपण वेग बोलू शकत नाही, म्हणून आज इत्थंभूत माहिती सगळ्या विभागाकडून घेतलेली आहे आणि त्या पद्धतीने आपण कार्यवाही करतोय। सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आता हे तर संकट येऊन गेलं, जे काय घडलं ते घडून गेलं, त्याच्याकरता आपल्याला काय मिळवून घेता येईल तो माझा प्रयत्न आहेच। परंतु आपल्या माध्यमातून मी या सगळ्या तालुक्यातल्या संबंधित जनतेला, माता भगिनींना, बांधवांना, सगळ्या बालगोपालांना, तरुणांना या निमित्तानं आवाहन करणार आहे। मी आज आरोग्य विभागाची देखील बैठक घेतली की हा सगळा चिखल आपल्या सगळ्यांच्या घरात गेला, अनेक जनावरं वाहून गेली, मेली, त्याची आता दुर्गंधी त्या ठिकाणी पसरलेली आहे। याच्यामुळे आपलं आरोग्य धोक्यात येऊ नये याच्याकरता दोघी तालुक्यातले जे आरोग्य अधिकारी आहेत या आरोग्य विभागाची देखील मीटिंग घेतली आणि मीटिंग घेऊन त्यांना आपल्या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातले जेवढेही प्रायव्हेट प्रॅक्टिस करणारे डॉक्टर्स आहेत या सगळ्या डॉक्टरांना मी देखील आवाहन करणार आहे की आपण एकत्रित येऊन हे जेवढेही अफेक्टेड गावं आहेत, जिथे घरांमध्ये पाणी गेलं, गावामध्ये पाणी गेलं, तिथं आता रोगराई पसरण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे एक समाजसेवेचं करता एक पाऊल पुढे म्हणून सगळ्या डॉक्टर्स लोकांनी एकत्रित येऊन आम्हाला मदत करावी आणि प्रत्येक गावाला कॅम्प घेऊन त्या ठिकाणी सगळ्याच लोकांची तपासणी करून त्याला भलेही आपल्याला काही कॅम्प लावता आला, काही ऑपरेशन करावं लागले किंवा कुठे हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागलं, त्याच्याकरता महात्मा ज्योतिबा फुले असेल किंवा PM जीवनदायी योजना असेल, या संदर्भातल्या सगळ्या योजनांचा लाभ घेऊन त्या लोकांना आपल्याला आरोग्यापासून मुक्ती कशी देता येईल हा प्रश्न आपण त्या ठिकाणी करणार आहोत। त्याच्यामुळे आपल्या माध्यमातून मी पाचोरा आणि भडगाव तालुक्यातल्या सगळ्या प्रायव्हेट प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टर्स लोकांना या निमित्तानं विनंती करेन की आपण एक पाऊल पुढे यावं आणि या जनतेची सेवा करून घ्यावी अशी एक आग्रहाची विनंती देखील या निमित्तानं करणार आहे। मी सगळ्याच या गावातल्या आणि तालुक्यातल्या सगळ्या लोकांना या निमित्तानं सांगेल की पाणी देखील आता विहिरींचं हे दूषित झालेलं आहे, त्याच्यामुळे ते पाणी आपल्याला गरम करून पिता येईल का, सगळ्या ग्रामसेवकांनी त्या विहिरींचं पाणी स्वच्छ करून किंवा उपसा करून मग आपल्याला गावाला पाणी देता येईल का, ह्या देखील सूचना मी BDOंना दिलेल्या आहेत, पाणी पुरवठ्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। याचं तंतोतंत पालन करून आपल्या आरोग्याची काळजी या सगळ्या जनतेने घ्यावी अशी एक आग्रहाची विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। म्हणून परंतु आपल्या तालुक्यात दुष्काळाचं सावट होतं, अनेक शेतकरी PPOमध्ये संपर्क करतात, ते सांगतात की आता निकष राज्य सरकारने बदललेले आहे, आपण यावर काय सांगता? निश्चितपणे राज्य सरकारने निकष बदललेले आहेत, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही। पण उलट जे काही निकष राज्य सरकारने आता लावलेले आहेत ते मला वाटतं सगळ्या शेतकरी बांधवांच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचे निकष मला वाटतं राज्य सरकारने लावलेले आहेत। आता पूर्वी जे होतं की इतक्या दाबाचा वारा आला की मग पीक विम्यामध्ये बसायचे, इतक्या मिलीमीटर पाऊस पडला तो इतक्या दिवस कंटिन्यू पडला तर बसायचे, इतकं टेम्परेचर असेल आणि मग ते टेम्परेचर 5 दिवस सातत्याने तेवढंच असेल तर तो बसायचा। परंतु आता खऱ्या अर्थाने जे काही निकष बदलले
ते आपल्या सगळ्यांच्यासाठी असे महत्त्वाचे आहेत की आता पीक कापणी वेळी तुम्हाला मिळालेलं जे उत्पन्न आहे त्याच्या आधारावर आता पीक विमा हा जाहीर झालेला आहे. त्याच्यामुळे आपला तालुका हा 100% बाधित झालेला आहे. पीक कापणी म्हणण्यापेक्षा आता जर का ओला दुष्काळच इतक्या मिलीमीटर पाऊस पडलेला आहे, सगळे पिकच जर का बरबाद झालेले आहेत, त्याच्यामुळे ज्या लोकांनी पीक विमा काढलेला असेल त्या लोकांना आता पीक विमा कंपनीकडे तक्रार अर्ज देण्याची आवश्यकता नाही. महसूल, ग्रामपंचायत आणि कृषी या तिघही अधिकाऱ्यांचा जो पंचनामा असेल तो पंचनामा ग्राह्य धरून पीक विमा कंपनी त्या पीक विमा धारकाला पीक विमा मंजूर करेल अशा पद्धतीची व्यवस्था आता राज्य सरकारकडून निकषामध्ये घेतली गेलेली आहे. त्याच्यामुळे आपल्या माध्यमातून पीक विमा धारकांना मी आश्वासित करतो की आपण बेचैन होण्याची आवश्यकता नाही. कुठल्याही पीक विमा कंपनी धारकाला अर्ज देण्याची आवश्यकता नाही. जो काही निकष तहसीलदार, BDO आणि कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून जो पंचनामा जाईल तो तुमचा 100% ग्राह्य धरून तुम्हाला पीक विमा मंजूर होईल असं आश्वासित मी आपल्या माध्यमातून तमाम शेतकरी बांधवांना करतो.